जोगेश्वरीमध्ये दंगल आयोजन करण्यात आलंय। आगामी निवडणुकीच्या वातावरणात सर्वच कार्यकर्ते आपापल्या परिसरामध्ये युवकांसाठी नागरिकांसाठी मनोरंजनाचा विविध कार्यक्रमाचं आयोजन करताना पाहायला मिळत आहेत। युवकांसाठी कार्यकर्ते वेगवेगळ्या खेळांचं आयोजन करताना दिसत आहेत। जोगेश्वरीमध्ये सुद्धा अशाच एका खेळाचं आयोजन करण्यात आलं आहे। संसद खेळ उपक्रमाअंतर्गत जोगेश्वरीमध्ये कुस्तीचं आयोजन करण्यात आलंय। विभाग प्रमुख राजू पेडणेकर यांनी याचं आयोजन केलेलं आहे। युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी या पेडणेकरांशी संवाद साधलाय। सोबतच स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत देखील त्यांनी संवाद साधलाय। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। नक्कीच आमचे एक सन्माननीय रवींद्र वायकर साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन केले आणि आयोजनामध्ये जवळपास 16 खेळ हे अशा प्रकारचे खेळ आयोजित केलेले आहे आणि या खेळामध्ये हा जो कुस्तीचा कार्यक्रम आहे याची जबाबदारी वायकर साहेबांनी माझ्यावर दिली होती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे या कुस्तीच्या खेळाची तयारी केली। यामध्ये आतापर्यंत 86 टोटल कुस्तीपटूंनी भाग घेतला आहे। हा नक्कीच कुस्ती हा आपल्या मातीशी जोडलेला खेळ आहे आणि मातीतली कुस्ती म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बालपणापासून ते आपल्या जीवनाचा पूर्ण प्रवास मातीतनाच होतो। आपण मातीतनं उगवतो आणि मातीत वावरतो। त्यामुळे मातीमध्ये कुस्ती जेव्हा होते तर असं वाटतं की आपण आईच्या मांडीवर आपण ज्या पद्धतीने आपण रिलॅक्स होतो तशा पद्धतीने हा कुस्तीचा रंग असतो। त्यामुळे नक्कीच लोकांना खूप आनंदित करतो। नक्कीच यामध्ये माझे सर्व सहकारी माझे जीवलग अनेक लोक आहेत। आता एकाचं नाव सगळ्यांचं नाव घेतलं तर कोणाचं गडबड होईल। त्या सर्वांचा मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो। आमचे शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेतील सर्व पदाधिकारी यांनी आपला याच्यामध्ये सहभाग दिला त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो। आणि एकंदरीत म्हणजे कसं की मुंबई उपनगर मुंबई तालीम महासंघ यांचे देखील प्रतिनिधी यांनी देखील आम्हाला पूर्ण सहकार्य केलं। त्या सगळ्यांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो। इथे जे आले म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांना सांगायची गरज नाही आहे। त्या भगव्या झेंड्याखाली ते आलेत आणि 100% यावेळेला महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला। माझं नाव मानस पाटील, मी इकडचाच रहिवासी आहे। तर सामना पहिला तर माझा सामना मी एक हरलो। नंतर हा सामना होता माझ्या एका मित्रासोबतच होता पण खरं तर आता युवांचं लक्ष जे मोबाईल गेम्स मध्ये लागतंय त्याशिवाय जर अशा खेळांमध्ये लागलं तर एक शरीराची चुस्ती पण वाढते आणि परत आपला शारीरिक व्यायाम सुद्धा होतो। आयोजन खूप भारी आहे, मस्त सगळं मॅनेजमेंट आहे आणि मस्त आहे।